हाय, कसं आहे तुम्ही सगळे? तर बघा मी कशी दिसते. तर आज आम्ही चाललो आहे सावंतवाडी माझगाव येथे. तिथे आहे ना एक खेळ संगीत पैठणीचा म्हणून प्रोग्राम आहे. तिथे आम्हाला गेस्ट म्हणून बोलवलेला आहे. तर बघूया कशा महिला सगळ्या गेम्स खेळतात, कोण पैठणी जिंकतं वगैरे. अजून परवरीमध्ये आहे, आम्ही पोहोचतोय आता एक अर्ध्या तासात आपण पोहोचू. अजून इथे ट्रॅफिक बघा, हे फेमस ट्रॅफिक आहे परवरीचं, जिथे तुम्ही ट्रॅफिक आहे. कुठलीही गाडी घेऊन आलात तरी तुम्हाला इथे ट्रॅफिक मिळणारच मिळणार. 6 वाजले, एक तासाभरात आपण बांद्याला पोहोचलंच पाहिजे. मग पुढे आपण जाऊ शकतो सावंतवाडी मध्ये आणि मग तिथून मग कार्यक्रम सुरू होईल. कशा आहात तुम्ही? भाऊजींची आई आणि भाऊजींचे बाबा, कशा आहात तुम्ही? लांबून नमस्कार. कशा आहात तुम्ही? तयारी झाली सगळी? चला वसपाचे चलो. आणि खुद्द मालक. सो आता आम्ही सगळे गाडीत बसलोय आणि निघतोय सावंतवाडीला. आमच्या सोबत बघा भाऊजी वगैरे सगळे तयार झालेले आहेत. आणि 7चं टायमिंग होतं पोचायचं, पण आपण पोचतोय इथे 7 वाजता. नेहमीप्रमाणे जरा सिलेक्ट झालो आणि बघूया आता किती वाजेपर्यंत आपण पोहोचतोय. ट्रॅफिक अजिबात नाहीये, पण भाऊजी एवढे फास्ट चालवतात की काही बघायलाच नको. आपण लवकरात लवकर पोहोचू. नक्की जाणून घ्यायला आवडेल की नातं तुमचं खरीच वहिनी भावाजी कोण आणि आमची खरी वहिनी कोण दादा तुझ्यासाठी आपण आमका दाखव. आम्ही सगळे बघतो आहे. पुढचा खेळ आहे, बसून घ्या. फक्त एक खेळ घेतो आणि आपण स्वागत करूया सागरबाई. एक 2 3 4 5 6 7 8. पहिल्या ताईंना 8 गुण द्यायचे. दुसऱ्या ताईंना 1 2 3. दुसऱ्या ताईंना 7 गुण. तिसऱ्या ताईंना 1 2 3 4 5 6 7 गुण. चौथ्या ताई अहो वहिनी 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 चला जिंका ही पैठणी. वहिनी 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 चला जिंका ही. नेतृत्व साहेब या. हे महिलांचा सन्मान करणे हे तुमच्या टीम कडून शिकलं पाहिजे, कसा सन्मान करायचा आणि कलाकारांना कशी वागणूक द्यायची, कसा सन्मान करायचा हे सुद्धा शिकलं पाहिजे. खरोखर थँक्यू तुमच्या टीमसाठी आणि पुन्हा बोलवा आम्हाला. आम्ही एवढे टीम पण थोडीफार बोलतो. कोकणीमध्ये विचारा, तुमच्या लँग्वेज मध्ये संवाद साधा. कोकणी कांटा थँक्यू आमचा आभार म्हणाला. थोडी भाषा मी माझ्या रीलमध्ये कोकणी मराठी असं रील करता आणि बरं दिसलं की सावंतवाडी ह्या साईड आमका आबयता एक मोटिवेट करता की सन्मान जाता दुसऱ्या सावंतवाडी या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा येऊन. आणि गोवा हे आम्ही अशी महाराष्ट्र आणि गोवा बॉर्डर अशी सावंतवाडी पेडण्या बांदा हे अशा की आम्ही फ्रेंड सर्कल कशा की असं माहिती झालं की बांदा पेडण्या बरं दिसता. किंवा त्या चुकीमुळे लोक माझ्यावर हसतील का, मला लोक काय म्हणतील, माझा शेजारी काय म्हणणार, माझे आजोबा काय म्हणणार, आजी काय म्हणणार, काका काय म्हणतो, मामा काय म्हणतो, वाड्यातले काय म्हणतले, हसतले माझ्या. याच्या पलीकडे जाऊन या लोकांनी त्या मानसिकतेवर मात केली म्हणून हे आज इथपर्यंत पोहोचले. हे सगळ्यांना तुम्हा माझ्या युवा वर्गांना, माझ्या महिला भगिनींना एक खूप मोठं इन्स्पिरेशन आहे हे सगळी माणसं. कारण मला बरीच लोक विचारतात तुम्ही भाषण करताना आमचा जो शब्द फेक असतो, आमचं जे व्हॉइस मॉड्युलेशन असतं ते तुम्ही कसं बोलतात. आणि मी नेहमी त्यांना सांगतो की जेव्हा कधी आम्ही समाजात जाऊन, लोकांमध्ये जाऊन, जनतेत जाऊन, समोरच्या लोकांमध्ये जाऊन जेव्हा आम्ही आमचं भाषण देतो तेव्हा आमच्यासाठी समोरची व्यक्ती ही कुठेच नसते.
कुठे नजरेत नसते. आमच्यासाठी आमच्या नजरेत हे आमच्या डोक्यात काय चाललं आहे, आमचे शब्द काय आहेत हे असतं. अप्पर मारून झालं तर आम्ही आता कोल्हापूरला निघालोय आणि कोल्हापूरचा व्लॉग येणार आहे. सो स्टे ट्यून. बाय.